नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण मुंडे मागील 7 वर्षापासून डेंटिस्ट्री प्रॅक्टिस करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये दात काढल्यानंतर काय खायला पाहिजे, काय खाऊ नये, तसेच दात काढल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे, दात काढल्यानंतर काय काय रिस्क होऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, दात काढल्यानंतर कोणत्या चुकीमुळे जीव सुद्धा जाऊ शकतो याबद्दलची डिटेल माहिती बघणार आहोत. जसं की आपल्या सगळ्यांना माहित आहे, दात काढणं एक नॉर्मल प्रोसिजर आहे. काढताना काहीच त्रास होत नाही, कारण डॉक्टर इंजेक्शन देऊन दात काढत असतात, त्यामुळे काढताना आपल्याला त्रास होत नाही. आणि दात काढल्यानंतर प्रत्येक डॉक्टर काही सूचना देत असतात, ज्यांचं तंतोतंत पालन करायला पाहिजे. जर डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनाचं आपण पालन केलं तर आपल्याला कसल्याच प्रकारचा धोका होऊ शकत नाही. परंतु अनेक जण डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनाचं पालन करत नाहीत आणि यामुळेच काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तर कोणतेही कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून आपण दात काढल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे, सगळ्यात पहिल्यांदा हे बघूया. सगळ्यात अगोदर दात काढल्यानंतर डॉक्टर कापसाचा बोळा दात काढलेल्या ठिकाणी दाबून ठेवायला सांगत असतात. म्हणजेच जो दात काढलेला आहे त्या ठिकाणी कापसाचा बोळा चावून धरायचा असतो. हा बोळा साधारणपणे अर्धा तास ते 1 तासापर्यंत चावून ठेवायचा असतो. कापसाचा बोळा तोंडामध्ये दाबून धरल्यानंतर आपल्याला बाहेर थुंकायचं नसतं. जी काही लाळ येत असते ती गिळून घ्यायला पाहिजे. अनेक जण या ठिकाणी अशी चूक करतात की कापसाचा बोळा ठेवल्यानंतर ते बाहेर कंटिन्यू थुकत असतात. तर ही चूक आपल्याला करायची नाही. कापसाचा बोळा दात काढलेल्या ठिकाणी ठेवल्यावर आपल्याला लाळ गिळून घ्यायची असते, कारण लाळ गिळून घेत राहिल्यामुळेच ती जखम खूप लवकर भरत असते. लाळ गिळून घेत राहिल्यामुळे रक्ताची गाठ तयार होते किंवा गुठळी तयार होते, ज्यामुळे जखम लवकर भरण्यास मदत मिळत असते. त्या ठिकाणी जास्त त्रास होत नसतो. परंतु दात काढल्यानंतर तुम्ही जर बाहेर कंटिन्यू थुंकत राहिलात तर जखम भरून येण्यासाठी जो ब्लड क्लॉट तयार होणे गरजेचे असते, म्हणजेच एक छोटीशी रक्ताची गाठ त्या जखमेच्या ठिकाणी भरून येणं गरजेचं असतं, जेणेकरून त्रास होत नाही. परंतु जर तुम्ही बाहेर थुंकत राहिला तर ही रक्ताची गाठ बनत नाही किंवा थुंकत राहिल्यामुळे ती बाहेर निघून जाते. आणि जर ही रक्ताची गाठ किंवा गुठळी जर बाहेर निघून गेली थुंकण्यासोबत, तर आपले हाड उघडे पडते दात काढलेल्या ठिकाणचे आणि त्या ठिकाणी प्रचंड त्रास होत असतो. हा त्रास साधारणपणे 10 दिवसापर्यंत होऊ शकतो. हा त्रास एवढा असतो की तो तुम्ही सहन नाही करू शकत. म्हणजेच तुमचा दात अगोदर जेव्हा दुखत होता तेव्हा जेवढा त्रास होतो त्याच्यापेक्षा डबल त्रास ती रक्ताची गुठळी निघून गेल्यावर होऊ शकतो. यालाच ड्राय सॉकेट असं म्हटलं जातं. आणि ही कंडिशन होऊ नये म्हणून कापसाचा बोळा आपल्याला साधारणपणे अर्धा तास ते 1 तासापर्यंत घट्ट चावून ठेवायचा असतो आणि त्या दरम्यान आपल्याला लाळ गिळून घ्यायची आहे. ही सगळ्यात महत्वाची सूचना आहे किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही पाळायची असते. अर्धा ते 1 तासानंतर तुम्ही कापसाचा बोळा काढून टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला थंड काहीतरी खायचं आहे, जसं की आईस्क्रीम, थंड दूध, अशा प्रकारचं तुम्ही काही पण थंड खाऊ शकता, जेणेकरून ती जखम लवकर भरण्यास मदत मिळत असते किंवा त्या ठिकाणी सूज येत नाही. 3 नंबरची गोष्ट आहे, आपल्याला खूप जास्त गरम आणि कडक नाही खायला पाहिजे. दात काढलेल्या साईटला साधारणपणे 5 ते 7 दिवसापर्यंत खूप जास्त कडक किंवा गरम खाऊ नये. जसं की शेंगदाणे, वाटाणे, फुटाणे अशा प्रकारचे जे काही कडक पदार्थ आहेत ते आपल्याला शक्यतो त्या साईटने नाही खायला पाहिजे. 4 नंबरची महत्वाची सूचना असते ती म्हणजे खूप जास्त खाकरून खोकरून गुळण्या नाही करायच्या आहे. अनेक जणांना अशी सवय असते की खूप जास्त वेगाने किंवा प्रेशरने गुळण्या करत असतात. तर असं केल्यामुळे सुद्धा जो रक्ताची गुठळी बनलेली आहे ती निघून जाऊ शकते. याच कारणामुळे खाकरून खोकरून गुळण्या नाही करायच्या. नॉर्मल तोंडात पाणी घेऊन थोडंसं फिरवून आपण बाहेर थुंकून टाकू शकता, परंतु गुळण्या नाही करायच्या. 5 नंबरची सूचना आहे, ब्रश करताना ज्या ठिकाणचा दात काढलेला आहे त्या ठिकाणी ब्रश करू नये साधारणपणे 5 ते 7 दिवसापर्यंत. कारण जर ब्रश केलं, त्या ठिकाणी जर ब्रश लागले तर जी काही जखम भरून येत असते त्या ठिकाणी अडथळा येऊ शकतो. या कारणामुळे तेवढ्या एरिया पुरतं 5-7 दिवस ब्रश नाही केलं तरी चालतं. तर सर्वसाधारणपणे या 5 सूचनाचं पालन आपल्याला तंतोतंत करायला पाहिजे. सोबतच धूम्रपान करू नये. ज्यांना स्मोकिंग करण्याची सवय आहे किंवा ड्रिंक करण्याची सवय आहे, दात काढल्यानंतर जर तुम्ही स्मोकिंग केली तर जी जखम भरून येणार आहे ती जखम भरून येण्यासाठी वेळ लागू शकतो किंवा इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. या कारणामुळे स्मोकिंग नाही करायला पाहिजे. तसेच ड्रिंक्स केल्यामुळे सुद्धा जखम लवकर भरून येत नाही, कारण ड्रिंक केल्यामुळे आपली इम्युनिटी थोडीशी कमजोर झालेली असते. या कारणामुळे जखम भरून येत नाही. म्हणून या सूचना प्लस धूम्रपान करणे टाळायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न,
आता आपण दात काढल्यानंतर काय खायला पाहिजे. दात काढल्यानंतर शक्यतो आपण थंड आणि मऊ पदार्थ खायला पाहिजे. जसं की थोडंसं थंड केलेलं दूध पिऊ शकता, दही खाऊ शकता. त्याच सोबत शिरा, उपमा, तसेच उकडलेले बटाटे हलकेसे मेश करून किंवा थोडेसे बारीक करून आपण खाऊ शकता. पहिल्या दिवशी तुम्ही अशा प्रकारचे पदार्थ खायला पाहिजे. दुसऱ्या दिवसापासून तुम्ही डाळ, भात, चपाती किंवा तुम्ही रेग्युलर टाईप मध्ये जेवण करू शकता. खूप जास्त गरम आणि कडक फक्त नाही खायला पाहिजे. तर अशा प्रकारचा आहार तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर काय नाही खायला पाहिजे, तर जसं की मी अगोदरच सांगितलंय, खूप जास्त गरम, खूप जास्त कडक पदार्थ नाही खायला पाहिजे. जवळपास सगळ्यांना चहा पिण्याची सवय असते, तर आपल्याला खूप जास्त गरम चहा नाही प्यायचा. कॉफी वगैरे पण खूप जास्त गरम नाही प्यायची, म्हणजे कोणतीच गरम वस्तू खायची किंवा प्यायची नाही. त्यानंतर धूम्रपान करायचे नाही. धूम्रपान केल्यामुळे आपली जखम भरायला टाइम लागू शकतो. त्यानंतर खूप जास्त कडक पदार्थ खायचे नाहीत, जसं की खूप जास्त भाकर किंवा शिळी भाकर ज्याला म्हटलं जातं, अशा प्रकारचे भाकर सुद्धा आपण नाही खायला पाहिजे. तसेच वाटाणे, फुटाणे, शेंगदाणे, चिप्स आणि खूप जास्त तिखट खायचं नाही. आता सगळ्यात महत्वाचं, दात काढल्यानंतर काय काय रिस्क होऊ शकतात किंवा काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. सगळ्यात पहिलं कॉम्प्लिकेशन आहे सूज येऊ शकते. बऱ्याच वेळेस दात काढल्यानंतर साधारणपणे 1 ते 2 दिवसापर्यंत आपल्याला सूज आलेली आहे असं जाणवत असतं. ते पूर्णपणे नॉर्मल आहे. 2 ते 3 दिवसानंतर सूज पूर्णपणे उतरून जाते. आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. फक्त डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या व्यवस्थित घ्यायच्या असतात. परंतु जर तुम्ही गोळ्या व्यवस्थित नाही घेतल्या आणि तरी पण सूज आलेली आहे, तरी पण तुम्ही लक्ष दिलं नाही, तर हे कॉम्प्लिकेशन असू शकतं. कारण ती सूज परत आपल्या चेहऱ्यापर्यंत, मानेपर्यंत वाढत जाऊ शकते. परंतु दात काढल्यानंतर साधारणपणे 3 ते 5 दिवसानंतर बी जर सूज असेल, तर एक वेळेस डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्यानंतर त्रास होणे. दात काढल्यानंतर साधारणपणे 5 ते 7 दिवसापर्यंत थोड्याफार प्रमाणात त्रास होऊ शकतो. ते पूर्णपणे नॉर्मल आहे. जास्त काळजी करण्याची गरज नाही. 5 ते 7 दिवसापर्यंत थोड्याफार प्रमाणात त्रास होतो. पूर्णपणे जखम भरून यायला 2 ते 4 आठवडे लागतात. 2 ते 4 आठवड्यानंतर दात काढल्यावर आपल्याला कसलाच त्रास होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, दात काढल्यानंतर खरंच जीव जाऊ शकतो का? तर याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. दात काढणे खूप नॉर्मल प्रोसिजर आहे. आपल्याला त्रास होत नसतो. परंतु फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची, ती म्हणजे दात काढल्यानंतर जर 2 ते 3 तासानंतर बी आपलं रक्त थांबत नसेल, तर ही इमर्जन्सी सिच्युएशन आहे. अशा वेळेस लगेच डॉक्टरांकडे जाऊन आपल्याला डॉक्टरांकडे व्यवस्थित ट्रीटमेंट करून घ्यायची आहे, किंवा डॉक्टर ते रक्त थांबवण्याची प्रोसेस करू शकतात. म्हणजेच आपलं रक्त जाणार नाही. फक्त दात काढल्यानंतर 3 ते 4 तासानंतर बी जर रक्त जाऊ लागलं, तर फक्त एवढीच एक इमर्जन्सी सिच्युएशन असते, किंवा अशा वेळेसच आपण जीवाला धोका होऊ शकतो असं म्हणू शकता. या व्यतिरिक्त दात काढल्यानंतर कधीच जीवाला धोका होऊ शकत नाही. म्हणून दात काढल्यानंतर सगळ्यात महत्वाची कोणती गोष्ट असेल, तर रक्त जात आहे का नाही हे 3 ते 4 तासानंतर चेक करणे. तर थोडक्यात काय, तर 3 ते 4 तासानंतर रक्त जात नसेल तर पूर्णपणे नॉर्मल आहे. तर ओव्हरऑल मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दात काढल्यानंतर ज्या सूचना सांगितलेल्या आहेत, त्यांची जर व्यवस्थितपणे काळजी घेतली, तर तुम्हाला कसलाच त्रास होऊ शकत नाही. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी अशाच प्रकारचे दाताविषयीचे व्हिडिओ बनवत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.